हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण माझी पहिली रेसिपी पाहूया. त्याचं नाव आहे डाळ वडा. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत. 1 वाटी डाळ, भिजवलेली चणा डाळ आहे ही. 1 वाटी कांदा, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट 1 चम्मच, मिरची पूड 1 चम्मच, हळद चवीनुसार, मीठ चवीनुसार, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड. हे सर्व साहित्य आपल्याला बनवण्यासाठी लागणार आहेत. ठीक आहे. आता आपण ती चणा डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपण डाळ वाटून घेतलेली आहे. थोडी जाडसरच वाटायची आहे. आता आपण थोडं सगळं मिक्स करूया. त्याच्यासाठी ही पहिल्यांदा डाळ घेऊया. त्याच्यानंतर 1 वाटी कांदा, 1 चम्मच आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट. चवीनुसार घ्या. कोणाला जास्त तिखट लागेल असेल तर जास्त. आणि हे सगळं आपण घेतलेलं त्याच्यात ॲड करूया, जेणेकरून मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मीठ आणि हळद. ओके. आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचे आपण गोल वडे बनवूया. वडे बनवताना थोडे असे चपटे ठेवूया की जेणेकरून ते व्यवस्थित शिजले जातील. आपण एक एक करून वडे इथे बनवून घेऊया. सगळे डाळ वडे आपले बनवून झालेले आहेत. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. थोडं टाकून आपण बघूया तेल तापलं का. तेल छान तापलेलं आहे. तर आपण एक एक त्याच्यामध्ये वडा सोडूया. वडे सोडल्यानंतर गॅस थोडा बारीक करून ठेवा, जेणेकरून आतून वडे व्यवस्थित शिजले जातील. आता हे आपले तळून झालेले आहेत डाळ वडे. असे गोल्डन ब्राऊन कलरवर तळायचे, म्हणजे आतून पण छान तळले जातात. ठीक आहे. आणि एक नंतर हे टिश्यू पेपरवर असे काढून घ्या, जेणेकरून तेल सगळं टिश्यू पेपरवर निघून जाणार. राहिलेले पण वडे आपण बारीक गॅसवर तळून घेऊया. गॅस शक्यतो बारीकच ठेवा, जेणेकरून आतमधून व्यवस्थित शिजले जाते. सगळे आता आपले फ्राय झालेले आहेत. व्यवस्थित टिश्यू पेपरवर टाकलेले आहेत, जेणेकरून याचं तेल सगळं निघून जाईल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करा आणि फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्यू.